महाबळेश्वर येथे होत असलेल्या महापर्यटन उत्सवात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अनेक अनुभव आहेत. त्यातच महाबळेश्वर येथे निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी टेंट हाऊसमध्ये सुविधा करण्यात आल्यात. याला पर्यटकांनी देखील तेवढीच पसंती मिळते. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने महाबळेश्वर येथे महापर्यटन उत्सव सुरू झालेला आहे. आपण जर पाहिलं तर हा जो उत्सव आहे तो 3 दिवस असणार आहे. सध्या मी जिथे आहे तिकडे अनेक जे टेंट उभे केलेले आहे, हे टेंट म्हणजे जे आज जे पर्यटन आले त्या लोकांची राहण्याची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. आपण जर बघितलं तर महाबळेश्वर सध्या फुल आहे. अनेक जे हॉटेल्स असतील तिथे मोठ्या प्रमाणात जे पर्यटन आले असल्यामुळे कुठेतरी टेंट उभे करण्यात आलेले आहे. आणि हे जे टेंट आहेत आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात इथे असल्याचं पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर जवळपास 100हून अधिक टेंट्स इथे या पठारावरती बांधण्यात आलेले आहेत. आणि निसर्गाच्या सानिध्यात हे जे टेंट्स बांधण्यात आल्यामुळे कुठेतरी पर्यटकांसाठी ही एक मेजवानी असणार आहे. कारण आपण जर पाहिलं तर संपूर्ण ह्या जंगलमध्ये हे जे टेंट्स बांधण्यात आल्यामुळे पर्यटकांना अनेक आनंद घेता येईल असं आपल्याला कळतंय. आपण जर पाहिलं हे अनेक मुख्य आकर्षण म्हणून ह्या टेंट्सकडे पाहता येते. याचबरोबर अनेक ज्या पर्यटकांना हेलिकॉप्टर राईड असेल, सायकलिंग असेल, स्कीइंग असेल, पॅराग्लायडिंग असेल, हे अनेक गोष्टी करताना येणार असल्यामुळे कुठेतरी पर्यटकांसाठी ही जी मेजवानी असणार आहे. या टेंटमध्ये जगभरातील जे पर्यटक आलेत ते इथे त्यांची राहण्याची व्यवस्था केली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर अनेक ज्या सुखसोयी आहेत ते देखील त्यांना इथे देण्यात आल्याचं कळतंय. कॅमेरा पर्सन स्नेहलसह मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, महाबळेश्वर.